नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत. सकाळी उठल्यावर विचार केला की आज काहीतरी मस्त चटपटीत असा नाश्ता बनवावा. विचारही केला काय बनवायचं. त्यासाठी मस्त बटाटे उकळायला टाकले, पण उकळल्यानंतर बघितलं तर बटाटे अगदी रवाळ होते. त्यापासून तर जो विचार केलेला नाश्ता होता तो तर बनणारच नाही. मग लगेचच डोक्यात विचार आला की आज आपण मस्त त्या बटाट्यांपासून आलू पुरी बनवावी, आलू कचोरी बनवावी. छान मस्त अशी आलूची कचोरी बनवली, अगदी टेस्टी लागली. जो नाश्ता बनवायचा होता तो बाजूलाच राहिला आणि अगदी सगळ्यांनीच आलू कचोरी अगदी आवडीने खाल्ली. चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण एका बाउलमध्ये 2 वाटी मैदा घेतला. 1 चमचा आपण त्यामध्ये कलोंजी टाकली, 1 चमचा ओवा टाकला, 1 चमचा पांढरी तीळ टाकली, 1 चमचा जिरे आणि त्यामध्ये आता चवीपुरता मीठ टाकायचं. त्यानंतर एकजीव करायचं. त्याआधी आपल्याला 1 ते 2 पळी तेल ओतून घ्यायचं आहे, म्हणजे कचोरी अगदी खस्ता होते, छान कुरकुरीत राहते. त्यानंतर तेल टाकल्यानंतर मस्त असं पीठ व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून हातात मूठ तयार होते. त्यानंतर पाणी घालून आपल्याला याचं छान पीठ मळून घ्यायचं आहे. छान मस्त मळून घेतलं की आपण जोपर्यंत कचोरीचा मसाला तयार करतो तोपर्यंत झाकून ठेवूया. त्यानंतर उकळलेले बटाटे घेतले, ते आपण छान स्मॅश करून घेतले. सगळे बटाटे व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये मसाले ॲड करूया. यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली, 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा धनेपूड घातली, 1 चमचा गरम मसाले टाकला आणि अर्धा चमचा त्यामध्ये आमचूर पावडरसुद्धा टाकायचं आहे, अगदी चटपटीत लागते. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि छान असं एकजीव करून घेतलं. चवीपुरता मीठसुद्धा टाकून घेतलं. व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं. चमच्याने करायचं किंवा हाताने सुद्धा करून घ्यायचं. सगळा मसाला आपला छान एकजीव झाला की आपला मसाला तयार आहे. आता आपण काय करायचं, पीठ घ्यायचं. पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा, त्यालाही आपण मैदा लावून घेऊया आणि असं लाटून घेऊया. पुरीच्या आकाराचा हा मैद्याचा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण पुरी लाटतो ना तसाच लाटून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये आता बटाट्याचं आपण जे सारण केलेलं होतं ते सारण यामध्ये भरून घेणार आहोत. जेवढं सारण पुरीमध्ये बसेल तेवढं तुम्ही सारण भरून घ्यायचं आणि छान असं तोंड बंद करून घ्यायचं. पुरीचं तोंड बंद केलं की त्यावर असं हलक्या हाताने आपल्याला लाटणं फिरवायचं आहे. फक्त थोडीसंच आपल्याला फिरवायचं आहे. छोटीशी अशी पुरी करून घ्यायची. बघू शकता छान मस्त आपली कचोरी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने सगळ्या कचोऱ्या तयार करून घेतल्या. कडकडीत तेल तापवून घेतलं. त्यानंतर मंद आचेवर मस्त आतून खरपूस वरतून कुरकुरीत तांबूस रंग येऊस्तर आपल्याला कचोरी तळून घ्यायची आहे. ही कचोरी इतकी टेस्टी लागते की तुम्ही मटर कचोरी किंवा मुगाच्या डाळीची कचोरी विसरूनच जाल. बटाटे कोणाकडं नसतात, घरात नेहमी बटाटे असतात. त्यापासून जर आपण अशी खस्ता कचोरी बनवली ना तर सगळ्यांना खूप आवडेल. मुलंसुद्धा आवडीने खातील आणि झटपट होते, जास्त मेहनत नाही. अगदी पटकन होणारी रेसिपी आहे. गव्हापासून सुद्धा बनवू शकतात. गव्हाची पण अगदी टेस्टी लागते आणि सेमच रेसिपी करायची आणि गव्हाची बनवायची. तीसुद्धा अगदी कुरकुरीत राहते आणि छान लागते. मैदा अवेलेबल होता म्हणून मैद्याची बनवली. बघू शकता सगळ्या कचोऱ्या मस्त तळून घेतल्या. अगदी कुरकुरीत मस्त फुगलेल्यासुद्धा आहेत. छान अशा संपूर्ण कचोऱ्या झालेल्या आहेत. ही कचोरी आपण मस्त सॉससोबत खायची. छान अशा मस्त मिरच्यासुद्धा तळून घ्यायच्या. अगदी सगळे आवडीने खातील. चटणीसुद्धा बनवू शकतात, चटणीसोबत खा. तुम्हाला फोडून दाखवते. अगदी आतूनसुद्धा कुरकुरीत आणि मस्त अशी परफेक्ट आपली आलू कचोरी तयार झालेली आहे. अगदी टेस्टी होते. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट आहे. एकदा ट्राय करा.